नमस्कार विद्यार्थी मित्रो. टिकर मराठी सरळ सेवा या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती त्याचबरोबर इतर ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये आपण बघा मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या परीक्षा ज्या TCS पॅटर्न प्रमाणे घेतल्या जातात, ज्यासाठी टिकर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपण विविध विषयांचे लेक्चर्स या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहेत, की ज्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, बुद्धिमापन असेल, अंकगणित असेल आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान, ज्यातील आजचा जो टॉपिक असेल आपला समाज सुधारक व संत. आता मागील गतवर्षाच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत PYQ, ज्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन आपल्याला समाज सुधारक आणि संत असतील महाराष्ट्रातील आणि ज्यांनी लिहिलेले काही ग्रंथ असतील, त्यांच्या महत्त्वपूर्ण इतर काही ग्रंथ असेल, त्यांनी ज्या इतर संघटना स्थापित केल्या त्याविषयीचं त्यांचं जे काही कार्य राहिले, त्यांचं जे काही कामकाज राहिले, त्यावरती आपल्याला बरेच क्वेश्चन ही विचारली गेली. असेच प्रश्न आपल्याला पुढे देखील विचारले जाऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्र, टिकर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला असेच विविध लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल करून दिली जातात. आणि ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेण्यासाठी आपण विद्यार्थी मित्र नवीन असाल तर टिकर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपण टिकर मराठी ज्या वरती देखील आपण व्हिजिट करा आणि तिथून देखील आपल्याला नवीन नवीन माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्र, आपण बघूयात आजच्या लेक्चर्स मधला जो टॉपिक असेल आपला समाज सुधारक व संत असतील, ज्या विषयीचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्स मध्ये करणार आहोत. ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण आजच्या लेक्चर्सला. पहिला प्रश्न आपण बघणार आहोत, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले असा क्वेश्चन आहे. ए दिलंय महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी दिलंय आपल्याला महात्मा फुले आणि डी दिलंय राजर्षी शाहू महाराज. सो शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचे लेखक आहे सी, महात्मा फुले. आपण लक्षात घ्यायचंय, उत्तर आहे महात्मा फुले. आता महात्मा फुले यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज सुधारणेचे काम हाती घेतली होती आणि जी चळवळ असेल त्या काळातली, मग ती शैक्षणिक असेल, समाज सुधारण्याच्या संदर्भातली सामाजिक सुधारणा असेल, अशा विविध चळवळी हाती घेऊन त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी 1883 ची गोष्ट आहे, 1883च्या दरम्यान शेतकऱ्याचा आसूड हे जे काही पुस्तक आहेत ते त्या ठिकाणी लिहिलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा होता, शेतकऱ्यांच्या व्यथा हे मांडण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलंय. सो खूप मोठं योगदान त्यांचं राहिलेत विविध क्षेत्रासाठी. सो या प्रश्नाचं उत्तर आहे सी. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका कोण? ओके, एज्युकेशन सिस्टीमशी निगडीत क्वेश्चन. ए आनंदीबाई जोशी, बी सुचेता कृपलानी, सी सरोजिनी नायडू असेल आणि त्यानंतर डी दिलंय सावित्रीबाई फुले असेल. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी, सावित्रीबाई फुले यांनी. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या मुख्याध्यापिका. म्हणजे बघा, आपल्या भारतामध्ये स्त्री शिक्षणाची जी चळवळ असेल खऱ्या अर्थाने, तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी उभारलेली आहे आणि म्हणून त्यांच्याचमुळे आपण त्या ठिकाणी शिक्षित झालो आणि ज्याद्वारे आपल्याला जे काही शिक्षणाचा एक वसा किंवा जो काही त्यांच्या माध्यमातून जी त्या काळामध्ये प्रेरणा मिळत गेली आणि शिक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होत गेला आणि म्हणून त्यांनी स्थान जे निवडलंय पुण्यात असेल भिडेवाडा. सो इथे पुण्यामध्ये त्यांनी जी मुलींची पहिली जी शाळा असेल, मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली आणि त्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाल्याची दिसून येते. सो 1848 असेल, 1848 असेल त्या दरम्यान पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली आणि हे आपण लक्षात घ्यायचंय. त्या काळामध्ये स्त्री आणि शिक्षण असेल किंवा शिक्षणाचा पाया असेल जो मजबूत करण्यासाठी त्यांचं सुरुवातीच्या काळातलं जे योगदान होतं ते खूप महत्वाचं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. पुढे जाऊया. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोली भाषेत रचना काव्य केल्या? ए वराडी, बी अहिराणी, सी दिलंय कोकणी आणि डी दिलंय
माळवी. सो याचं योग्य उत्तर आहे बी, अहिराणी. अहिराणी भाषा. जी स्थानिक बोलीभाषा, आता प्रत्येक भागामध्ये आपल्याला ज्या बोलीभाषा असतात, वराडी विदर्भ असेल, कोकणी कोकणात असेल, माळवी असेल, त्यातली अहिराणी. आता अहिराणी ही बोलीभाषा आपल्याला उत्तर महाराष्ट्र, त्याच्यामध्ये आपल्याला नाशिकचा विभाग असेल, काही नाशिक असेल, जळगाव असेल, धुळे असेल आणि नंदुरबार असेल, ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सो बहिणाबाई चौधरी ह्या मूळ जळगाव जिल्ह्यातल्या. सो त्यांनी आपल्या बोलीभाषेमध्ये काव्य रचना केल्यात आणि एज्युकेशन खूप कमी असताना देखील त्यांनी म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने हे काव्य रचलेलं आहे. सो म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यातील अशी थोर महापुरुष, ज्याचं ऑप्शन बी आपण लक्षात घ्यायचे. ओके. आणि त्यांचंच नाव आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देखील दिले गेले. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जे जळगावमध्ये. सो बहिणाबाई चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलंय. हे देखील एक आपण अपडेट म्हणून, करंट अफेअर्स म्हणून लक्षात घ्यायचंय. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले, असा क्वेश्चन आहे. हे लोकमान्य टिळक, बी गोगा आगरकर, सी दिलंय महात्मा फुले आणि डी दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं योग्य उत्तर आहे डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला योग्य उत्तर सांगता येईल. आता बऱ्याच वेळा समाज सुधारकांनी ज्या स्थापित केलेल्या संस्था असतील, त्यानंतर त्यांनी जे स्थापित किंवा त्यांचे जे काही महत्वाचे असे पाक्षिक असतील, या विषयीची देखील आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन ही विचारली जातात. सो 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील एकूण ज्या काही गोष्टी असतील की ज्या पुढे मांडणं असेल किंवा त्याविषयी एकूण मदत असेल, त्या माध्यमातून सामाजिक चळवळीतनं असेल आणि ज्याद्वारे समाजातील ज्या वेदना असतील त्या काळातल्या, तर त्यांना वाचा फोडणे आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणे, हे देखील एक खूप मोठं समाज सुधारणेचं काम त्यावेळेस त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतंय. वेगवेगळं असेल, ते एज्युकेशनच्या माध्यमातून असेल, इतर क्षेत्राच्या माध्यमातून असेल, तर हे एक झालंय. सो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली, असा क्वेश्चन आहे. हे संत तुकाराम, बी संत ज्ञानेश्वर, सी संत रामदास आणि त्यानंतर संत एकनाथ असेल. सो या प्रश्नाचं जे योग्य आन्सर आहे ते आहे संत एकनाथ महाराज. ओके. जसं आपल्याला विविध संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली, मग संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, रामदास महाराज असतील, त्यानंतर एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज हे उत्तर आहे. आता भावार्थ रामायण या ग्रंथाची जी रचना आहे ती संत एकनाथ यांनी केली. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राला लाभलेला जी संत परंपरा आहेत त्या माध्यमातून होते. वारकरी संप्रदाय असेल, ह्या माध्यमातून या ग्रंथातनं बरंच समाज प्रबोधनाचं काम असेल आणि ज्याद्वारे संत एकनाथ महाराजांचे जे जन्म आणि समाधी स्थळ जर बघितलं तर ते आपल्याकडे पैठणला आहे, जिल्हा छत्रपती संभाजी नगर. हे आपण उत्तर लक्षात घ्यायचे. ओके. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते? इंदुप्रकाश, सुधारक, दर्पण असेल, त्यानंतर यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र, दर्पण असेल. आता महाराष्ट्रातलं पहिलं त्या ठिकाणी दिलंय त्यांनी की पहिले वृत्तपत्र असेल की जे आहे दर्पण आहेत आणि 1832 मध्ये सुरुवात झाली. 1832 बाळशास्त्री जांभेकर असतील. 1832 ही वेळकाळ आहे की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेत आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी जे येते मांडल्या गेल्यात महाराष्ट्र राज्याच्या विषयी, चळवळीविषयी असेल आणि इतर असतील, समाज सुधारणेचं काम असेल, तर दर्पण हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचं कार्य कोणी केलं, असा क्वेश्चन इकडे विचारला गेलाय. ए वीरा शिंदे, बी महात्मा फुले, सी लोकमान्य टिळक असेल आणि डी असेल कर्मवीर भाऊराव पाटील असेल. याचं उत्तर आहे डी, कर्मवीर भाऊराव पाटील. ज्यांनी शिक्षणाचा वसा, शिक्षण प्रसाराचं काम हाती घेतलं.
आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी संस्था म्हणून त्या ठिकाणी आज उदयास आणली, जे की पश्चिम महाराष्ट्र असेल आणि त्यातले काही जिल्हे असतील की ज्या भागामध्ये मोठं एक शिक्षण प्रसाराचं काम होतंय आणि म्हणून आपल्या ह्या संस्थेच्याच माध्यमातून त्यांनी शिक्षण प्रसाराचं काम हाती घेऊन एक समाज सुधारणेचं देखील काम केलंय. आणि शिक्षण म्हटलं तर वेगवेगळ्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी एक संस्था म्हणून त्यांच्याकडे माध्यमातून बघितलं तर रयत शिक्षण संस्था हे आणि स्थापित कोणी स्थापना केली तर संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. सो या प्रश्नाचं जर आपण योग्य उत्तर जर बघितलं तर ते पर्यायामध्ये दिलंय. ए नाशिक, बी मुंबई दिलंय, सी पुणे दिलंय, त्यानंतर डी दिलंय नागपूर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे डी नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलाय. आता जे काही बऱ्याच वेळा आपण बघितलं जातं की जाचं काठी इतर सगळ्याच गोष्टी आणि लादणं जाणं या काही आपण बऱ्याच गोष्टी, आणि ज्या वेळेस ते असं व्हायचं की थोडंसं ज्या बऱ्याच गोष्टी अशा घडल्या त्या काळामध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला एक 14 ऑक्टोबर 1958 14 ऑक्टोबर 1956 ओके 1956 की जिथे नागपूर हे ठिकाण होतं. नागपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूर जे एक पवित्र स्थान म्हणून त्या ठिकाणी आपण मानतो नागपूर, आणि त्याचबरोबर इतर महाराष्ट्र राज्यातले असतील त्यातलं हे एक स्थान आहे नागपूर असतील. ओके, सो म्हणून समाज सुधारक म्हणून या नात्याने आपल्याला एखादी संस्था असेल, त्या चळवळी असतील, त्याच्या माध्यमातून इतर बऱ्याच गोष्टी असतील तर हे एक आहे. ठीक आहे, सो त्यातलाच याचं ऑप्शन जे उत्तर आहे डी आहे नागपूर. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. संत गजानन महाराज मंदिर ठिकाण विचारले. ए जळगाव असेल, बी पुणे असेल, सी बुलढाणा असेल आणि त्याचबरोबर डी असेल अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे सी बुलढाणा. संत गजानन महाराज मंदिर, सो ते आहे शेगाव. एक धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ म्हणून आपण बघत असतो, जिथे आनंद सागर एक पर्यटन स्थळ देखील आहे. सो समाधी स्थळ देखील, जन्मस्थळ असेल, समाधी स्थळ असेल विचारलं जातं, ज्यामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराजांचं असेल, ज्ञानेश्वर महाराजांचं असेल, एकनाथ महाराजांचं असेल, किंवा आपले जे थोर महापुरुष समाजसुधारक होऊन गेलेत ज्यांच्या माध्यमातून असेल. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रश्न जे विचारले जातात आपल्या समाजसुधारकांवरनं, जिथे महात्मा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, गोगा आगरकर असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, विनायक दामोदर सावरकर असतील, असे विविध समाज सुधारकांवरनं त्यांचं जे काही पुस्तक असेल, एखादी चळवळ असेल, एखाद्या माध्यमातून महत्वाचं लोकांना जनतेला न्याय मिळवून देणं असेल त्या भागात, किंवा समाज सुधारणेचं काम असेल, ती हाती घेतली. आणि म्हणून विद्यार्थी मित्र बरेच क्वेश्चन आपल्याला मागील सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिकांच्या मध्ये विचारली गेली, म्हणून त्या काही गोष्टी ह्या रिपीट देखील होतात. बरेच प्रश्न विचारण्याची पद्धत, तर PYQचा अंदाज घेऊन आपण अभ्यास देखील केला गेला पाहिजे. पुढे जाऊयात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे, असा क्वेश्चन आहे. ए संत ज्ञानेश्वर महाराज, बी संत एकनाथ महाराज, सी संत निवृत्तीनाथ महाराज, डी दिलंय संत तुकाराम महाराज. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम महाराज. ओके, संत तुकाराम महाराज. आता संत तुकाराम महाराजांचा जो जन्म आहे तो त्या ठिकाणी देहू या ठिकाणी झालाय, आणि त्यांनी विविध अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून एक मोठं समाज सुधारणेचं काम केलंय. म्हणून त्या ठिकाणी आपण हा जो क्वेश्चन आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, की जिथे त्यांनी त्या ओळीतनं खूप सारा एक सार सांगितला आहे की जिथे त्यांचं जे श्रेय जाते ते संत तुकाराम महाराजांना जाते. पुढचा क्वेश्चन. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. आता याच्यामध्ये पर्याय आपण जाणून घेऊयात. ए लोकमान्य टिळक, बी गोगा आगरकर,
सी महात्मा फुले, डी असेल विष्णू शास्त्री चिपळूणकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, जे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ज्याचा आपल्याला बराच अधिक फायदा त्या काळामध्ये होत गेला, की जिथे त्या ठिकाणी एक जन आंदोलन म्हणजेच त्या ठिकाणी जन आंदोलन म्हणूयात आपण महाराष्ट्रात देशात झाली असती, की जिथे कोणी ना कोणी समाज सुधारणेचं काम त्यामध्ये केलंय. आणि म्हणून समाज सुधारणेच्या कामातनं जर बघितलं सत्यशोधक समाजाच्या बाबतीत, मग शिक्षणाचा प्रसार असेल, शिक्षण असेल, हा विषय असेल, कृषी असेल, ते इतर महत्वाचे जे काही विषय असतील त्यावेळेसच्या सामाजिक चळवळी, सामाजिक कार्य असेल, या माध्यमातून त्या काळामध्ये त्यांनी केल्याचं दिसून येते. सो म्हणून आपल्याला बरीच समाज सुधारकांवरनं देखील आतापर्यंत क्वेश्चन ही विचारली जातात. उत्तर हे लक्षात घ्यायचं. पुढे जाऊयात. कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ऑप्शन ए 1922, बी 1930, सी 1904, डी दिलं 1908. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1904. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी या संघटनेची स्थापना केली आणि त्यांच्या बंधूंचं देखील त्यांना बरंच त्या ठिकाणी वेळेस एक मदत झाली होती. ओके. सो म्हणून हा जो काही प्रश्न आहे, कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली, सो याचं योग्य उत्तर आहे 1904. आपण लक्षात घ्यायचे. बऱ्याच वेळा एखाद्या संस्थेचे जे काही अध्यक्ष असतात किंवा जी एखादी संस्था त्या ठिकाणी स्थापित केली जाते, त्या संस्थेचं एकूण स्थापना वर्ष असेल, अशी बरीच क्वेश्चन आपल्याला विचारली जातात. त्यातलाच हा एक प्रश्न असेल. नेक्स्ट बघूयात पुढचा क्वेश्चन. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापित केली, असा क्वेश्चन आहे. ए पंडिता रमाबाई असेल, बी सावित्रीबाई फुले असेल, सी असेल ताराबाई शिंदे आणि डी असेल आनंदीबाई जोशी असेल. आता स्त्री शिक्षण याच्यामध्ये विचारले गेले शारदा सदन संस्थेचं नाव, स्त्री शिक्षण असेल, शारदा सदन असेल. सो याच्यामध्ये आपल्याला जे काही याचं जे उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलंय किंवा याचं जे उत्तर आहे हे आहे पंडिता रमाबाई. आपण लक्षात घ्यायचंय, ज्यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना करून एकूण ज्या की स्त्री शिक्षणाला एक चालना दिली. स्त्री शिक्षण असेल आणि जे मुंबई हे स्थान असेल त्या विभागातील असेल, तर पंडिता रमाबाई यांना त्याचं योगदान जाते स्त्री शिक्षणाच्या संदर्भात. स्त्रियांना शिक्षित करणे, स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे. सो हे त्याचं आपल्याला कामकाज लक्षात ठेवता येईल. नेक्स्ट. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय, असा क्वेश्चन आहे. ए मध्ये रामकृष्ण, बी नरेंद्र दत्त, सी सत्येंद्रनाथ असेल, डी असेल यापैकी नाही. सो योग्य उत्तर आहे याचं या प्रश्नाचं बी आहे, नरेंद्र दत्त किंवा नरेंद्रनाथ. नरेंद्र दत्त हे आपण नाव लक्षात घ्यायचंय. स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंद हे एक तत्वज्ञ असेल, समाज सुधारक म्हणून त्यांनी वेगवेगळं कामकाज केले. शिकागोमध्ये देखील हिंदीमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने भाषण केलं होतं, ते जगभर गाजलं होतं. आणि भारतातील जे काही एकूण सुधारणा असतील, शिक्षणाच्या संदर्भात असेल, इतर असेल, चळवळी असतील, त्याच्यामध्ये ते भाग घेऊन त्या ठिकाणी भारताच्या प्रती त्यांचं जे काही योगदान आहे ते मोठं असं आहे. आणि जसं आपण कन्याकुमारी हे स्थान असेल आणि त्यांच्याच नावानं बघा आपल्या भारतामध्ये सर्वात लांब प्रवास करणारी रेल्वे गाडी देखील चालते स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं. सो विवेक एक्सप्रेस असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती, असा क्वेश्चन आहे. ए दिलंय आळंदी, बी पंढरपूर, सी देहू, डी दिलंय पैठण. संत तुकाराम महाराज उत्तर आहे देहू. देहू या ठिकाणी त्यांचं जन्मभूमी आहे. आता देहू आळंदी जर म्हटलं आपण, आता हे इंद्रायणी नदी काठावरचं स्थान आहे. इंद्रायणी नदी जिथे वसलेलं स्थान आहे. आळंदीला तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं समाधी स्थळ आहे. देहू हे ठिकाण असेल संत तुकाराम महाराज ज्यांनी महत्वाच्या म्हणजेच आपल्याला अभंगाच्या माध्यमातून असेल समाज सुधारणेचं काम आणि एक जसं की वेगवेगळ्या पद्धतीने समाज सुधारणा ही कशी चांगल्या पद्धतीने घडून येईल ही त्यांनी अभंगाच्या ओवीच्या माध्यमातून दिले. आणि हे उत्तर आपण जर बघितलं, देहू हे स्थान पुण्यामध्ये आहे. ओके, जिल्हा पुणे असेल. कोल्हापूर संस्थानात
कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? विद्यार्थी मित्र बघा की समाज सुधारणेवरनं बरेच क्वेश्चन आपल्याला आहेत आणि असे सोपे सोपे प्रश्न विचारले की ज्याचा आपण अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती फिक्स वे क्वेश्चन विचारली जातात. आणि म्हणून ह्या प्रश्नाचा आपण पर्याय बघूया. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद, बघा जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? हे महाराज सयाजी गायकवाड, बी महात्मा फुले, सी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असेल, डी राजर्षी शाहू महाराज असेल. उत्तर आहे डी राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज हे आपल्याला उत्तर आहे. आता कोल्हापूर संस्थान असेल, कोल्हापूर हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला, की जातीभेद निर्मूलनासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. जातीभेद निर्मूलन असेल, याच्या व्यतिरिक्त त्यांनी ज्या सुधारणा केल्या तिकडे कृषी क्षेत्रातल्या सुधारणा असतील, जलसिंचन असेल, त्यानंतर शिक्षणाचा वाटा त्यांनी उचलला, वसतिगृह असतील, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देणं, वसतिगृहाची स्थापना असेल, अशी बरीच योगदान त्यांची त्या काळात महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील काही प्रांतासाठी होती. म्हणून महाराजांचं कामकाज हे एक मोठं राहिलंय, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचंय. कोल्हापूर संस्थान जातीभेद निर्मूलन असेल. उत्तर आहेत राजर्षी शाहू महाराज असेल. बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय? ए मुरलीधर देवीदास आमटे, बी देवीदास सुधाकर आमटे, सी दयानंद सुधाकर आमटे आणि डी दिलंय यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र ए मुरलीधर देवीदास आमटे. आता जसं की आपण नाव बघतोय की बाबा आमटे हे एक मोठं आपल्या महाराष्ट्रातलं देशातलं नाव आहे समाज सुधारक म्हणून, ज्यांनी कुष्ठरोग्यांना आधार दिला आणि त्यांच्यासाठी म्हणून आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांची भरीव तरतूद आहे. मोठी अशी काम आहे आरोग्य क्षेत्रातलं. त्यानंतर जसं की इतर सामाजिक क्षेत्रातल्या चळवळी असतील, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा इतर आरोग्याच्या बाबतीत सामाजिक क्षेत्र असेल आणि शैक्षणिक असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कामकाज केले. की विदर्भातील काही अशा अतिदुर्गम भागामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, इतर अमरावती काही भाग असेल की ज्याच्यातील आरोग्याच्या सोयी सुविधा त्यांच्या मार्फत झालाय देण्यात आलाय. राज्य सरकारकडनं त्यांना अनेक पुरस्कार त्या ठिकाणी दिली गेली. सो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए. पुढचा प्रश्न अभ्यासूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? ए अमरावती दिलंय, बी पुणे दिलंय, सी दिलंय ठाणे आणि डी दिलंय महाड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी महाड या ठिकाणी, जे कोकणातलं ठिकाण आहे महाड. सो इथे अस्पृश्यांना सार्वजनिक क्षेत्र आणि जे काही जलवट आहेत, सो ते पिण्याचं पाणी हे खुलं केलं जावं आणि ज्या संदर्भातलं एक सामाजिक सुधारणेचं काम त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून झालंय. आणि ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे डी महाड असेल. हे कोकणातलं स्थान आहे. तर एक मोठं सामाजिक सुधारणेचं काम ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलंय. सो डी ऑप्शन आहे. नेक्स्ट बघूयात पुढचं. महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखलं जातं? ए असेल गोपाळ गणेश आगरकर असतील, बी बाळ गंगाधर टिळक असतील, सी दादाभाई नवरोजी असेल आणि डी दिलंय गोपाळकृष्ण गोखले दिले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी गोपाळकृष्ण गोखले. हे याचं उत्तर आहे या प्रश्नाचं, गोपाळकृष्ण गोखले. यांना राजकीय गुरु असे म्हटले जातात. महात्मा गांधीजी यांच्या देखील आपण ज्या चळवळीत सामाजिक सुधारणेच्या संदर्भात असतील, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असतील, त्यांचा आफ्रिकेतला लढा असेल आणि त्याचसोबत आपल्याकडच्या असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव असेल, अशा भारत सोडा अशा विविध चळवळी असतील. सो या प्रश्नाचं उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? ए दिलंय चरित्र, बी आत्मवृत्त, सी आत्मकथा, डी दिलंय यापैकी नाही. सो योग्य आन्सर आहे आत्मवृत्त. हे आपण लक्षात घ्यायचे. जसं की आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे समाज सुधारक होऊन गेलेत, ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये मोठं योगदान त्यांचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये असेल,
इतर सामाजिक सुधारणा असेल आणि म्हणून राज्य सरकार असेल, केंद्र सरकार. आता त्यांच्या या कामकाजामुळे आपण जर बघितलं, आता शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं योगदान त्यांचं आहे आणि विधवा विवेचक आणि ज्यामुळे पुढे त्या ठिकाणी जसं की इतर कार्य असेल सामाजिक, त्यामध्ये स्थापना असेल त्या संघाची, सो म्हणून त्यांना भारत सरकारतर्फे ह्या कार्यासाठी भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील केलाय. भारत रत्न हा भारत सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना सुरुवातीच्या काळात दिला गेलाय. आणि विविध समाज सुधारक हे आपल्याकडनं जसं की अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी स्थापित केलेल्या संस्था, त्यांचं आत्मचरित्र असेल, त्यांची पुस्तकं असतील आणि त्यांनी विविध क्षेत्रामध्ये केलेले मोठी जी भरीव कामगिरी आहे ती आपण वाचली गेली पाहिजे. आता बऱ्याच वेळा काही सणावळा फॅक्ट्स माहिती देखील असतात, पण आपण त्या ठिकाणी ते इयर आणि काही डेट्स होतं बऱ्याच वेळा की ते लक्षात राहत नाही. 2 वेळा जर आपण त्याचं व्यवस्थित रिव्हिजन केलं, की पहिल्या वेळेस वाचत असताना फक्त ब्लँक रीडिंग करणं, दुसऱ्या वेळेस वाचताना त्या टॉपिकचं काय काढायला पाहिजे, आपण की नोट्स काढायला पाहिजे, जेणेकरून त्याच्या नोट्स काढताना आपल्याला कुठेतरी तो टॉपिक लक्षात राहतो आणि परीक्षेपूर्वी त्याची रिव्हिजन देखील करायला पाहिजे विद्यार्थी मित्र. सो म्हणून टिक्कर मराठी सरळ सेवा या प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला असे विविध प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतात आणि इतर नवीन नवीन व्हिडिओज देखील तुमच्यापर्यंत आम्ही पाठवतो आहोत. ते मग मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी अंकगणित असेल, बुद्धिमापन चाचणी असेल आणि त्याचबरोबर आपण आज जे शिकलो सामान्य ज्ञान असेल, ज्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, ज्यामध्ये नागरिकशास्त्र असेल, ज्यामध्ये अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी असतील, अशा विविध टॉपिक वरती आपल्याला विविध अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण लेक्चरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही विद्यार्थी मित्र पाठवत आहोत. तर विद्यार्थी मित्र, असे नवीन नवीन व्हिडिओज आपण अभ्यासण्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक देखील करा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून आगामी नवीन नवीन बरीच माहिती आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. आणि असेच व्हिडिओ लेक्चर्स ऐकण्यासाठी सतत आपण ते बघत राहा, अभ्यास करत राहा. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.